हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात, महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोविजिलन्स मध्ये जॉब करायचं आहे मित्रांनो, अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. त्यांना डायरेक्ट रेफरन्स पण इथे दिला जातो. याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल, याच्या रिलेटेड आणखी माहिती पाहिजे असेल किंवा आपला कोर्स जॉईन करायचा असेल तर मित्रांनो, तो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, तर या नंबरवरती मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपण मेडिकल कोडिंग मध्ये पण जॉब गायडन्स स्टार्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण मेन मुद्द्याकडे वळू. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, ही वॅकन्सी कुठे आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता. ऑफिशियल साइट zplatur.government.in. तर मित्रांनो, जिल्हा परिषद लातूर मध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी डिस्कस केल्या जातात, ह्या सर्व ऑफिशियल साइट ज्या असतात त्या साइट वरूनच पीडीएफ डाउनलोड करून दाखवले जातात. तर मित्रांनो, आपण इथे पीडीएफ डाउनलोड करून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी काय असणार आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल महत्वपूर्ण घडामोडी. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन इथे येताना दिसणार आहे. तर मित्रांनो, हे डाउनलोड करून आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये बघू शकता दुसरे पण पोस्ट इथे दिलेले आहेत. तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मसीच्या ज्या वॅकन्सीज आहेत ते डिस्कस करतो. तर मित्रांनो, इथे 19 नंबरला तुम्ही बघत असताल झेडपी लातूरसाठी ह्या वॅकन्सीज असणार आहेत फार्मसीच्या. तर त्या वॅकन्सीज किती आहेत मित्रांनो? एकूण रिक्त पदे. तर मित्रांनो, या झेडपी लातूरच्या अंडरमध्ये 2 फार्मसीच्या वॅकन्सी आहेत. आणि मित्रांनो, या 2 वॅकन्सी कशासाठी आहेत? एक वॅकन्सी असणार आहे ओपन साठी आणि दुसरी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो इथे ओबीसी साठी. तर मित्रांनो, ओपन साठी एज आहे 38 इयर आणि कॅटेगरी साठी 43. तर मित्रांनो, इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत? तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 12th प्लस डिप्लोमा ब्रॅकेट मध्ये डी फार्म ऑब्लिक बी फार्म. तर मित्रांनो, तुमचं इथे डिप्लोमा झालेले असेल, डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर इन फार्मसी, तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी तुम्ही काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत. आणि मित्रांनो, इथे सॅलरी किती असणार आहे? तर मित्रांनो, इथे टोटल 17,000 सॅलरी तुमची याच्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर ते कसं करणार? ठीक आहे. तर मित्रांनो, इथे खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ते तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता. जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो, इथे लास्टला ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्हाला हा फॉर्मची प्रिंट आउट करून ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित रीड करायचे. आणि मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन रीड केल्याच्या नंतर तुम्हाला काय फील करायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट. तर मित्रांनो, हे ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण व्यवस्थित फिल करायचे. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये पीसीआयचं रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे, तुमचं फायनल इयरचे मार्कशीट वगैरे, तुमचं आधार कार्ड वगैरे, त्याचं एक झेरॉक्स करायचंय. सोबतच ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सोबत घेऊन जावे लागतील. आणि हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला मेन्शन केलेल्या ऍड्रेस वरती सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, इथे फार्मसीचं जे ऍड्रेस दिलेलं आहे तर ते कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे करणार? तर इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट 19 नंबरला आहे. तर त्याचं जे ऍड्रेस आहे ग्रँड हॉटेल समोर उपसंचालक कार्यालयाच्या पाठीमागे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर. तर मित्रांनो, या ऍड्रेसवर मेन्शन केलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला काय करायचंय? तुम्ही भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म सोबतच एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट ते तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतील. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे 100-150 रुपये ही ओपन साठी फीस आहे, ओबीसी साठी इथे 100 फीस असणार आहे. ती फीस पण तुम्हाला मेन्शन केलेल्या या ऍड्रेस वरती पे करावं लागेल. इथे बँक ऑफ बरोडा लातूरचे, तर याच्यावरती तुम्हाला ऑलरेडी पे करून त्याचं जे डिटेल आहे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मेन्शन करायचंय आणि मेन्शन केलेल्या ऍड्रेसवर
कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला सबमिट करायचे, अर्ज भरण्याची अंतिम तारीख, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे ती आहे 4 एप्रिल 2024. तर मित्रांनो 4 एप्रिल 2024 च्या आधी तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म मेन्शन केलेल्या ऍड्रेस वरती जमा करायचं आहे. तिथे जमा केल्याच्या नंतर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे मित्रांनो, ते तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते तुमच्या अंतिम वर्षाच्या जेवढे मार्क आहेत त्या मार्कहून 50 मार्क असतील. आणि मित्रांनो तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हायेस्ट असेल तर ते तिथे 20 मार्क, आणि प्लस तुम्हाला फार्मासिस्ट या पदाचा एक्सपिरियन्स असेल, जे 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 6 मार्क्स इथे भेटणार आहेत, आणि जास्तीत जास्त 30 गुण असतील. आणि मित्रांनो ज्या स्टुडंटला या 3 क्रायटेरियानुसार सर्वात जास्त मार्क असतील असे 2 स्टुडंट इथे सिलेक्ट होणार आहेत, एक ओबीसी मधून आणि एक ओपन मधून. तर मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची वॅकन्सी आहे. ज्या स्टुडंटला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचे तर सर्वांनी लवकरात लवकर अप्लाय करा. ठीक आहे. आणि मित्रांनो ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स आणि मेडिकल कोडिंग मध्ये जॉब करायचंय अशा स्टुडंटला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे फायनल इयरला स्टुडंट असतील त्यांच्यासाठी हे कोर्सेस खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, आणि या थ्रू मित्रांनो तुम्हाला चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. काही डाऊट असतील तर व्हॉट्सअपवर तुम्ही डायरेक्ट कमेंट करू शकता, व्हिडिओवर कमेंट करा, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट पण करू शकता. थँक्यू.